ठाणे खाडी किनारी 50 एकरात भारतातील सर्वात उंच विविंग टॉवर उभारला जाणार आहे. हा टॉवर 260 मीटर उंचीचा आहे. फ्रान्समधील आयफेल टॉवर 300 मीटर उंच असणार आहे, असं सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासरगोडोली येथे कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत येथे 25 एकरमध्ये टाउन पार्क बीओटी तत्वावर उभारण्याची आज मुंबईत घोषणा केली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचं सादरीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अधिकाऱ्यांनी केलं. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील प्रस्तावित प्रकल्पांची माहिती दिली. ठाण्यात कोळी संग्रहालय, मत्स्यालय, विज्ञान केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्नो पार्क, अम्युजमेंट पार्क, ॲडव्हेंचर पार्क, 12.5 एकरमध्ये पक्षी संग्रहालय, 25 एकरमध्ये म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर आणि 50 एकरमध्ये अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारलं जाणार आहे. त्याचबरोबर ठाणे महापालिकेकडून मीरा भाईंदर महापालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडून 18.4 किलोमीटर लांबीचा आनंदवन हरितपट्टा विकसित केला जाणार असल्याचं सांगितलं आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना अत्याधुनिक दर्जाच्या सेवा सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसंच ठाणेकरांचं जीवनमान उंचावणार असून ठाण्याचा विकासाचा वेग वाढेल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय. यातील बहुतेक प्रकल्पांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून हे प्रकल्प बीओटी तत्वावर विकसित केले जातील, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढवाव्यात याबाबत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांचं एकमत झाले. मात्र स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचं एकमत होत नसल्याचं दिसून येत आहे. त्याचंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी घोषणा करत ठाणे महापालिका स्वबळावर लढण्याचं जाहीर केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नजीमुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे महायुतीत बिघाडी झाली असल्याचं दिसून येत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या 3 पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवल्यात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील महायुती म्हणूनच निवडणुका लढवण्याचं एकमत वरिष्ठ नेत्यांमध्ये झालं आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात शिंदेंसोबत युती तर अजित पवारांसोबत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं सांगितलं. 2 दिवसांपूर्वी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी महायुतीतच निवडणुका लढण्याचं जाहीर केलं होतं. मात्र असं असलं तरी दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी या युतीपासून अलिप्त असल्याचं चित्र आहे. नजीमुल्ला यांनी आम्ही महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीचंच एक अंग आहोत. मात्र असं असलं तर यांनी ठाणे महापालिका निवडणुकांबाबत भूमिका मांडली आहे की आम्ही भाजप आणि शिवसेनेसोबत युती करणार नाही. तशा भावना आम्ही वरिष्ठ नेत्यांना कळवल्याचं नजीमुल्ला यांनी सांगितलं. महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर ठाणे महापालिकेनं आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. ठाण्यात एकूण 16,49,867 मतदार आपल्या हक्काचा नगरसेवक निवडणार आहेत. ठाणे महापालिका हद्दीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 4 लाख मतदार वाढले आहेत. दरम्यान प्रभाग क्रमांक 8 मध्ये सर्वत्र जास्त म्हणजे 66,115 मतदार आहेत, तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये 40,790 सर्वात कमी मतदार आहेत. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले. 2011च्या जनगणनेनुसार निवडणूक होत असल्यानं गेल्या म्हणजेच 2017 सालाप्रमाणेच यंदाही 33 प्रभागच असणार आहेत. यामध्ये 32 प्रभाग 4 सदस्यांचे तर 1 प्रभाग 3 सदस्यांचा असणार आहे. या प्रभागांची रचना ही पालिकेनं अंतिम केली असून या प्रभागांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण आणि महिला राखीव अशी आरक्षण प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. आधुनिक लॉजिस्टिक पार्क्स पीओपी तत्वावर विकसित करण्याच्या खासदार नरेश म्हस्के यांच्या संसदेत सूचना.
देशात उत्पादन केलेल्या वस्तूंची पुरवठा साखळी सुलभ करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांजवळ आधुनिक लॉजिस्टिक पार्क विकसित केलं जात असून ठाणे जिल्ह्याचा यात समावेश आहे का, असा थेट सवाल खासदार नरेश मस्के यांनी संसदेत उपस्थित केला. हे पार्क पीपीपी तत्वावर विकसित करावं, या खासदार नरेश मस्के यांच्या सूचनेचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्वागत केलं आणि भविष्यात ठाणे जिल्ह्यात लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे संकेतही दिले. औद्योगिक क्षेत्रांजवळ आधुनिक लॉजिस्टिक पार्क म्हणजेच एकात्मिक सुविधा केंद्र उभारलं जात आहे, जिथे उत्पादन, वेअरहाऊसिंग आणि वितरण एकत्र आणलं जातं, ज्यामुळे वाहतूक आणि पुरवठा साखळी सुलभ होते. यात उत्तम कनेक्टिव्हिटी, तंत्रज्ञानाचा वापर आणि टिकाऊपणा यांसारखी वैशिष्ट्ये असतात, ज्यामुळे जलद वितरण आणि व्यवसायांची वाढ होण्यास मदत होते. हाच धागा पकडून आज लोकसभेतील प्रश्नकाळात खासदार नरेश मस्के यांनी ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसराच्या विकासाच्या दृष्टीनं ठाण्यामध्ये पीपीपी मॉडेलच्या आधारे लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे का, असा प्रश्न सभागृहात मांडला. यावेळी बोलताना खासदार नरेश मस्के यांनी स्पष्टपणे देशाची पुरवठा साखळी सुरक्षित आणि मजबूत ठेवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांच्या जवळ आधुनिक लॉजिस्टिक पार्क असणं अत्यंत आवश्यक असल्याचं सांगितलं. मालवाहतूक, साठवणूक आणि वितरणाच्या या सर्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि नियोजनबद्ध करण्यासाठी अशा सुविधा काळाची गरज बनल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र असून लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत आहेत, परंतु सुसज्ज लॉजिस्टिक सुविधांचा अभाव असल्यामुळे उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ठाण्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात लॉजिस्टिक पार्क उभारलं तर उद्योगांना मोठा फायदा होईल, रोजगार निर्मिती वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असंही खासदार नरेश मस्के यांनी सभागृहात नमूद केलं. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मक भूमिका मांडली. ठाणे जिल्ह्याची एकंदर गरज नेमकी किती आहे याचा सखोल अभ्यास करून भविष्यात ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात लॉजिस्टिक पार्क उभारण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, असं त्यांनी सभागृहात सांगितलं. तसंच खासदार नरेश मस्के यांनी मांडलेल्या सूचनेचंही त्यांनी स्वागत केलं. गेल्या 4 वर्षांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे. ठाणे महापालिकेत सुरुवातीपासूनच शिवसेनेची सत्ता असून गेल्या निवडणुकीतही शिवसेनेचे तब्बल 67 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे गेल्या निवडणुकीत शिवसेनेचाच महापौर बसला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र ठाण्याचं चित्र काही प्रमाणात वेगळं असून गेल्या काही वर्षात भाजपची ताकद देखील वाढली आहे. त्यामुळे युतीचे संकेत मिळूनही ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजपचं आव्हान असणार आहे, हे निश्चितच मानलं जात आहे. राज्य निवडणूक आयोगानं सोमवारी पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता सोमवारपासूनच जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या ठाणे महापालिकेची अखेर सार्वत्रिक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही 2017मध्ये घेण्यात आली होती. मागील निवडणूकही 4च्या पॅनलमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये शिवसेना आणि भाजप हे मागील निवडणुकीतही युतीमध्ये लढले नव्हते. 2017 साली झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक 67 नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये शिवसेनेत फूट पडली नव्हती. त्यामुळे पूर्ण ताकदीनं शिवसेनेने या निवडणुकीत उतरली होती. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तेव्हा फूट पडली नव्हती. त्यामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचे 34 नगरसेवक निवडून आले होते. त्यापाठोपाठ भाजपचे 23, काँग्रेसचे 3 तर MIMचे 2 नगरसेवक निवडून आले होते. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडली असल्यानं यापूर्वी शिवसेनेतून निवडून आलेले बहुतांश नगरसेवकांनी फुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे ठाकरे गटाचं अस्तित्वच आता धोक्यात आलंय. तर भाजपची ताकद या ठिकाणी वाढली असल्यानं युतीचे संकेत मिळूनही या ठिकाणी खरी लढत ही शिवसेना आणि भाजपमध्येच होण्याची चिन्ह आहेत.